मित्रांनो, या व्हिडिओ अगोदर मी अजून एक व्हिडिओ बनवलेली होती, ती म्हणजे इंडियन आर्मी क्लर्क वर्सेस इंडियन नेव्ही LDC क्लर्क। तर मग त्या पोस्टच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला त्या ठिकाणी पण सांगितले होते की असं बऱ्याच जे काही पोस्ट आहेत त्या कम्प्युटर टायपिंगच्या बेसिसवर आहेत, टोटली कम्प्युटर टायपिंगच्या बेसिसवर आहेत। तर मग अशा दोन प्रकारच्या पोस्टशी रिलेटेड मी त्या व्हिडिओमध्ये कंपॅरिझन केले होते, ते म्हणजे इंडियन आर्मी क्लर्क आणि इंडियन नेव्ही LDC क्लर्क। तर मग आता ही सेकंड व्हिडिओ आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला अजून दोन प्रकारच्या पोस्टशी रिलेटेड कंपॅरिझन दाखवणार आहे, ज्या की टोटली कम्प्युटर टायपिंगच्या बेसिसवर आहेत आणि 12वी पासच्या अकॉर्डिंग आहेत। जर तुम्ही 12वी पास आउट आहात आणि तुमच्याकडे कम्प्युटर टायपिंग स्किल जर असेल तर तुम्ही या दोन पोस्टमधून तुमच्या आवडीच्या पोस्टवर सहजपणे जॉईन होऊ शकतात, ते पण 12वी झाल्यानंतर। चला तर मग सुरू करूया आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओला। SSB हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल वर्सेस BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल। मित्रांनो, SSB हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल मध्ये 12वी पास विथ कम्प्युटर टायपिंग स्किल असले पाहिजे। अगदी त्याचप्रमाणे BSF हेड कॉन्स्टेबल मध्ये पण सेम क्रायटेरिया असतो, पण SSB हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल मध्ये ॲडिशनल रिक्वायरमेंट असते कम्प्युटर नॉलेज प्लस कम्प्युटर टायपिंगची, आणि ही नॉलेज आपल्याकडे असणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे। जॉब रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज। मित्रांनो, दोन्ही जॉब्स मध्ये आपल्याला क्लरिकल वर्क बघायला मिळते, पण दोन्ही जॉब्स मध्ये थोडेफार फरक तर आहे, थोडेफार आहेत बेसिक फरक, ते आपण समजून घेऊया। जसं की SSB हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल मध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज आणि रेकॉर्ड कीपिंग होत असते, तसेच BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल मध्ये जर बघायला गेले तर त्यामध्ये कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन ड्युटी पण होत असते। तर मित्रांनो, आपल्याला स्वतः डिसाईड करायचे आहे की आपल्याला कोणत्या प्रकारचे काम आवडते, म्हणजे कोणत्या टाईपचे काम आपल्याला चांगल्या प्रकारे जमते। तर मग आपण अजून थोड्या डीप मध्ये समजून घेऊया दोन्ही पोस्ट रिलेटेड, की आपली पोस्टिंग कोणत्या ठिकाणी होत असते, आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या सीमेवर आपल्याला काम करावे लागू शकते। SSB HCM म्हणजे सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल। हे एक केंद्रीय सशस्त्र पोलीस बल आहे, जे भारताच्या नेपाळ, भूटान आणि चीन यांच्या सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करत असते। SSC HCM म्हणजे SSB हेड कॉन्स्टेबलचे मेन म्हणजे मुख्य काम आहे कार्यालयीन कामांचे व्यवस्थापन करणे आणि संचालन करणे हे आहे। त्यांच्याकडे टायपिंग, कम्प्युटर फायलिंग, रेकॉर्ड कीपिंग, लेख, आदेश आणि रिपोर्ट आणि इतर कागदपत्रांची जबाबदारी असते। याच्यानंतर BSF HCM ची जर गोष्ट केली तर BSF HCM म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल। हे पण एक केंद्रीय सशस्त्र पोलीस बल आहे, जे भारताच्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या सीमेवर आपल्या भारत देशाचे रक्षण करत असते। मित्रांनो, BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल आणि SSB हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल दोघांचे काम मेनली सारखेच असते, पण त्यांना अधिकतर फील्ड ड्युटी असते। त्यांना बॉर्डर पोस्टवर, चेक पॉइंट्सवर आणि इतर सुरक्षा कार्यांवर जाण्याची गरज असते। प्रमोशन्स अँड करिअर ग्रोथ। मित्रांनो, आता गोष्ट करूया प्रमोशन्स आणि करिअर ग्रोथची। तर मित्रांनो, SSB मध्ये पण आपल्याला प्रमोशन्स अपॉर्च्युनिटीज बऱ्याच प्रकारे चांगल्या आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्याला आपल्या स्किल्सच्या बेसिसवर हायर पोझिशन सुद्धा मिळू शकते। अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पण BSF मध्ये पण आपल्याला करिअर ग्रोथची अपॉर्च्युनिटीज बघायला मिळते, पण आपल्याला आपले परफॉर्मन्सला कन्सिस्टंटली प्रूफ करावे लागेल। मित्रांनो, या दोन्ही पोस्ट मध्ये कार्यरत असताना तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झामिनेशन पण बघायला मिळणार। त्या एक्झामिनेशन्स मध्ये तुम्ही जर पार्टिसिपेट जर केले तर मग त्याच्या थ्रू तुम्ही हायर लेवलच्या पोस्टवर सहजपणे जाऊ शकता। सिलेक्शन प्रोसेस SSB हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल। तर मित्रांनो, SSB हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियलच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये आपल्याला 4 प्रकारच्या स्टेजेस आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यामध्ये फर्स्ट मध्ये फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि सेकंड मध्ये आपल्याला फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, या दोन्ही टेस्ट आपल्याला फर्स्ट स्टेज मध्ये आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर मग या दोन्ही स्टेजला आपण फर्स्ट स्टेज मध्ये क्लिअर केले तर मग त्यानंतर आपल्याला कॉमन एंट्रन्स एक्झाम द्यावे लागते, म्हणजे रिटर्न एक्झामिनेशन आपल्याला द्यावे लागते। ते एक्झामिनेशन पण आपण चांगल्या प्रकारे क्लिअर केले तर मग त्याच्यानंतर आपल्याला टायपिंग स्किल टेस्ट द्यावे लागते। ते पण क्लिअर केल्यानंतर आपल्याला फायनली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्लस मेडिकल टेस्ट द्यावे लागते। ते जर आपण चांगल्या प्रकारे क्लिअर केले तर मग त्याच्या थ्रू फायनली आपले सिलेक्शन SSB हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल या पोस्टवर होऊन जाते। BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल सिलेक्शन प्रोसेस। तर मित्रांनो, BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियलची जर सिलेक्शन प्रोसेस जर बघायला गेले तर याच्यामध्ये पण आपल्याला 4 प्रकारच्या स्टेजेस बघायला मिळतात। फर्स्ट मध्ये एक्झामिनेशन होते, ते पण 100 मार्काचे एक्झामिनेशन असते। ते एक्झामिनेशन केल्यानंतर आपल्याला PST म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट प्लस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला
करावे लागते। ते जर आपण चांगल्या प्रकारे क्लिअर केले तर मग त्याच्यानंतर आपल्याला टायपिंग स्किल टेस्टसाठी बोलवले जाते। ते पण आपण चांगल्या प्रकारे क्लिअर केले तर मग त्याच्यानंतर मेडिकल टेस्ट होते। तर मग त्याच्यानंतर आपण फायनली BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्री या पोस्टवर सहजपणे सिलेक्शन प्राप्त करून जातो। मित्रांनो आता येऊया प्रोडक्टिव्हिटी टिप्सकडे। तर मित्रांनो जर आपल्याला या दोन्ही जॉब्समध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर मग आपल्याला टाइम मॅनेजमेंटवर जास्त करून ध्यान द्यावे लागेल। म्हणजेच रेग्युलरली टायपिंग स्किलची प्रॅक्टिस करणे आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे। जर आपल्याला या दोन्ही पोस्टपैकी कोणत्या पण एका पोस्टवर जर सिलेक्शन घ्यायचे असेल तर, आणि त्याचबरोबर आपल्या कम्युनिकेशन स्किलला पण इम्प्रूव्ह करणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे या दोन्ही पोस्टसाठी। तर मित्रांनो आय होप की आता तुम्हाला समजून गेलेले असेल की या दोन्ही पोस्ट ॲक्च्युअलमध्ये काय आहेत आणि यांच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये डिफरन्स काय आहे आणि टायपिंगच्या बेसिसवर आणि आफ्टर 12th म्हणजे 12वी पासआउट झाल्यानंतर या दोन्ही पोस्टवर तुम्ही सिलेक्शन कशा प्रकारे घेऊ शकता। तर मित्रांनो तुम्हाला जर तुमची टायपिंग स्किल जर इम्प्रूव्ह करायची असेल किंवा टायपिंग स्किलच जर तुम्हाला जमत नसेल, टायपिंगच येत नसेल तर मग तुम्ही टायपिंगशी रिलेटेड कोर्सेस करू शकतात। जसे की GCCTBC कोर्स झाले, हा एक बेस्ट कोर्स आहे टायपिंगसाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश, हिंदी आणि मराठी या तिन्ही टायपिंगचे ऑप्शन्स बघायला मिळतात। तर मग तुम्ही आपल्या अकॉर्डिंग तुम्ही टायपिंग स्किल शिकू शकतात आणि त्याच्या थ्रू तुम्ही या पोस्टवर सिलेक्शन घेऊ शकतात आफ्टर 12th म्हणजे 12वी पासआउट झाल्यानंतर। तर मित्रांनो याच दोन पोस्ट नाही तर यांच्यासारख्या अजून बऱ्याचशा जे काही पोस्ट आहेत डिफेन्स सेक्टरमध्ये, ज्यांच्यावर तुम्ही टायपिंगच्या बेसिसवर आणि 12वीच्या बेसिसवर तुम्ही सिलेक्शन घेऊ शकतात। जर तुम्हाला त्या पोस्टविषयी काहीच जर माहीत नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुढील ज्या काही व्हिडिओ येणार आहेत त्या अशाच पोस्टशी रिलेटेड बेसिक बॅटल कंपॅरिझन असणार आहेत, ज्याच्या थ्रू तुम्हाला इन्फॉर्मेशन होऊन जाईल की टायपिंगच्या बेसिसवर कोणकोणत्या प्रकारचे जॉब्स आपल्यासाठी अवेलेबल आहेत।